मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। एपीआय अमोल वाघमारेंकडनं हिरो बनण्याचा प्रयत्न हा एन्काउंटर नसून हत्या कोर्टामध्ये जाणार असल्याचा वकील नितीन सातपुतेंचा इशारा, तर केसरकर जबाबदार असल्यास कारवाई करण्याची मागणी। रोहित आर्याला केसरकरांशी बोलायचं होतं। केसरकरांनी माझ्यावर अन्याय केल्याचं म्हणत होता। 17 मुलांसोबत ओलीस ठेवलेल्या रोहन आहेर याचा दावा। गुन्हे शाखेचं विशेष पथक तपास करणार। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडनं उपोषण। पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप, तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी देणारा कॉन्ट्रॅक्टर नाही, दहशतवादी होता। एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यावर मंत्री सामंतांचा आरोप, तर मुलांच्या सुटकेच्या उद्देशाने पोलिसांची कारवाई, पण एन्काउंटर चुकीचा, केसरकरांची भूमिका। रोहित आर्याला गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करणारे, त्याला मानसिक रोगी करणारं महायुतीचं शासन, काँग्रेसच्या सचिन सावंतांचा गंभीर आरोप। आर्याने स्वच्छ आणि सुंदर शाळेचे प्रकल्प राबवण्यासाठी घर गहाण ठेवलं होतं। सरकारकडे वारंवार पैसे मागूनही मिळाले नाहीत, त्यामुळे टोकाचं पाऊल उचललं। ठाकरेंचे पदाधिकारी सूरज लोखंडे यांची माहिती। आरए स्टुडिओमधील ऑडिशनचा व्हिडिओ समोर। ओलीस ठेवण्याआधीचा ऑडिशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। रोहित आर्या प्रकरणात स्टुडिओनं मानले पोलिसांचे आभार। रोहित आर्यानं अभिनेत्री रुचिता जाधवला देखील एका प्रोजेक्टसाठी संपर्क केला होता। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रुचिता जाधवची माहिती। पवई किडनॅपिंग प्रकरणातील जखमी आजीसोबत एकनाथ शिंदेंचा व्हीसीद्वारे संवाद। आजींनी धाडस दाखवल्यामुळे 17 मुलं सुखरूप, शिंदेंकडनं कौतुक। दगाफटका झाल्यास फासावर जाण्यासही तयार। कर्जमाफीवरील आश्वासनावरून बच्चू कडूंचा इशारा। सरकारचा पैसा शेतकऱ्याकडे जात नाही तोवर आंदोलन संपणार नाही, कडूंची भूमिका। शेतकरी संकटात असताना कर्जमाफीसाठी तारीख पे तारीखची गरज काय? समिती नेमून सरकारचा वेळकाढूपणा। शेतकऱ्यांचा जीव गेला तर जबाबदार कोण? विजय वडेट्टीवारांची टीका। कर्जमाफीच्या आश्वासनानं काहीही होणार नाही, पुन्हा एकदा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, परिणाम भोगावे लागणार, जरांगेंचा इशारा। निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये ठाकरे बंधू कोर्टात जाणार। 2 दिवसात याचिका दाखल करण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची तयारी। मतदार यादीतील घोळ दुरुस्त करूनच निवडणुका घेण्याची मागणी। मुंबईमध्ये उद्या विरोधकांचा विराट मोर्चा। मोर्चातून मतदार यादीतील घोळ समोर आणणार। पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेत। हा फेक नरेटिव्ह करण्याचा प्रकार काहीही निष्पन्न होणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकणार। महाविकास आघाडीच्या मोर्चावर उदय सामंतांची टीका। पुण्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या विरोधात ठाकरेंच्या महिला आघाडीचं आंदोलन। फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप। चाकणकरांनी राजीनामा देण्याची मागणी। एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर। सोलापूरचा विजय लमकडे राज्यात पहिला, तर हिमालय घोरपडेचा 2रा क्रमांक। नागपूरची प्रगती जगताप एससी प्रवर्गातून अव्वल स्थानी। यवतमाळमध्ये वणी चंद्रपूर महामार्गावर भीषण अपघात, 3घांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी। 4 चाकी आणि ट्रकच्या धडकेमध्ये दुर्घटना। अकोल्यामध्ये पीएम विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5 ते 27 रुपये मदत मिळाल्याचा आरोप, तर शेतकऱ्यांना कमीत कमी 1004 रुपये नुकसान भरपाई दिली। कृषी विभागाने आरोप फेटाळले। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।